जुन्नर नगर परिषदेमध्ये भोळे नावाचे एक सीओ होते. त्यांची आता बदली झालेली आहे आणि ते कार्यरत असताना अक्षरशः भ्रष्टाचाराचा काय म्हणतात भस्मासूर या ठिकाणी माजला. आणि आता त्याचं एक बातमी आपल्याला करायची होती का ह्या जुन्नर नगर परिषदेमध्ये काही विभाग आहेत, म्हणजे पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, असे अनेक विभाग आहेत. त्या विभागामधल्या कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी यापूर्वी दोन चार असे कंत्राटी कर्मचारी हे घेतले जायचे आणि त्यांना नगर परिषदेच्या फंडामधून वेतन दिलं जायचं. परंतु झालं असं का ज्यावेळी हे जे काय यांचं नाव भोळे नावाचे हे मुख्य अधिकारी आले आणि प्रशासक असल्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन हे समजा 15-20 जे कर्मचारी कार्यरत होते ऍक्च्युली, तर त्याच्याऐवजी यांनी 45 कर्मचारी घ्यायचे असा घाट घातला आणि हे सगळं विभागणी जे का नेमले जायचे याचं क्लब केलं. हे क्लब कॉन्ट्रॅक्ट करून गाडेकर एंटरप्राइजेस नावाच्या एका ठेकेदाराला हे कर्मचारी पुरवण्याचं कंत्राट दिलं. प्रत्यक्षात 25 कर्मचारी कार्यरत असताना 45 लोकांची बिलं काढली जायची असा आरोप आता होतोय. आता याचीच बातमी करण्यासाठी नक्की याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे ती माहिती घेण्यासाठी आपण नगर परिषदेच्या याच्यामध्ये काय घोटाळा झालाय ती माहिती घेणार आहोत. झालंय असं की हे जे कर्मचारी 45 या गाडेकर एंटरप्राइजेसने नेमले होते त्यांना ऍक्च्युली पगार हा 17,000 असा 20,000 असा मिळायला हवा होता. परंतु हा तथाकथित जो गाडेकर नावाचा ठेकेदार आहे तो या कर्मचाऱ्यांना 9,000, 8,000 किंवा 10,000 असाच पगार द्यायचा आणि त्यांचा निम्मा पगार कुणाच्या तरी घशामध्ये जायचा. तो नक्की गाडेकर कोण आहे, नक्की हे प्रकरण काय चाललंय, गेले 6-7 महिन्यापासून या ठेकेदाराने ह्या कर्मचाऱ्यांचे पैसेच दिलेले नाहीये. त्यामुळं 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेच्या गेट समोर ह्या कंत्राटी म्हणजे कुशल अकुशल यांना नाव ऐका तुम्ही, कुशल आणि अकुशल हे गोंडच नाव दिलेलं आहे. ट्रॅफिक जाम झाली, रस्ता पण अरुंद इथं. कुशल अकुशल याला गोंडच नाव दिलं म्हणजे कुशलला वेगळा पगार, अकुशलला वेगळा पगार, अशा पद्धतीचा हा या ठिकाणी वेतन जी होती ती होती. परंतु प्रत्यक्षात 50% जास्त पैसे हे ठेकेदारानेच गडप केलेले आहे. आणि 20-22 जे हे आहेत कर्मचारी हे कागदोपत्री दाखवण्यात आलेले आहेत आणि यांचे तर 100% पगार हा संबंधित ठेकेदार हे करतोय, खातोय असा आरोप इथल्या कर्मचाऱ्यांनी केला होता. तर याच्यामध्ये एक बाब नक्कीच आहे की हा जो ठेकेदार कोण आहे गाडेकर, याला जुन्नर शहरातल्या कोणत्याच माणसांनी किंवा या कर्मचाऱ्यांनी देखील आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. हा ठेकेदार नक्की आहे कोण याची आता आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि हे दर महिन्याला जुन्नरच्या नागरिकांच्या कर रूपाने गोळा होणारे जे लाखो रुपये होते, मला कळलं का 12 लाख रुपये ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उडवले जायचे. नगर परिषद डायरेक्ट पगार द्यायची पैसे बिल द्यायची त्या गाडेकर एंटरप्राइजेसला. परंतु प्रत्यक्षात अनेक लोक कागदोपत्री होते, ते कामावर पण नव्हते, यांच्या हजेरीची सुद्धा सिस्टम नव्हती. आणि खूप मस्तपैकी ते काय म्हणतात सोन्याची कोंबडीची कसं ते सोन्याची अंडी खायची असा प्रकार गेले अनेक वर्ष, 2 वर्ष 3 वर्ष हा या जुन्नर नगर परिषदेमध्ये सुरू आहे. आणि आता हे जे नवीन जे नगराध्यक्ष आलेले आहेत त्यांच्या लक्षामध्ये हा प्रकार आल्याच्या नंतर यांनी काहीतरी बिलं अडवली होती आणि आता तो ठेकेदार ती बिलं मागण्यासाठी किंवा काय तर या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेमध्ये येणार आहे. तर आपण जाणार आहोत तिथं नक्की काय भानगड आहे, हा ठेकेदार आहे कोण, याला आजपर्यंत कोणी पाहिलं कसं नाही, नक्की हे काम कसं चालतं, याला इथं जुन्नर शहरामध्ये कोण कोण पार्टनर आहेत, नक्की हा ठेकेदार स्वतः काम करतोय का त्याच्या नावाखाली इथलेच भलतेच लोक हा डल्ला मारतायत, हे आता शोधण्याचा शिवाई न्यूजचा प्रयत्न असणार आहे. तर सर्व जुन्नर शहरातल्या नागरिकांना विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या मूलभूत याच्यासाठी हे बघा तुम्हाला दिसत असेल कसे ट्रॅफिक जाम तर आहेच आहे, परंतु हे रस्त्यावर नदींचं स्वरूप झालेलं आहे. तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही पहा, कारण की हे सर्व हे तुमचे पैसे आहेत, हे तुमचे पैसे कष्टाचे तुमच्या फंडातून आलेले पैसे आहेत. त्यामुळं
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जुन्नर नगर परिषद मध्ये कशी लूट चालली हे आपल्याला दिसेल. हे बघा, हे अशी ट्रॅफिक जाम आहे, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत या गाड्या लागलेल्या आहेत. हे बघा, प्रचंड मोठी लाईन आहे. तर सर्व जुन्नर वासियांना विनंती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण हळूहळू एक एक पार्ट आपण याचे टाकणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ बघा.